रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य स्वामी श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे कृपेने आपण निरूपणास प्रारंभ करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीता प्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहामुळेच गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला भावार्थ, मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून या ज्ञानसागराचा अमृतरस घेऊया. श्रीमद भगवद्गीता अध्याय पहिला. आपण आता श्लोक 43, 44 आणि 45 बघणार आहोत. दोषैरैतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उस्याद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माः शाश्वताः. पुन्हा एकदा. दोषैरैतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उस्याद्यन्ते जाति धर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जाती धर्म आणि कुलधर्म उद्ध्वस्त होतात. अगदी स्पष्टपणे विवेचन अर्जुनाने या ठिकाणी केलेलं आहे. मोहग्रस्त अर्जुनाने केलेलं आहे. हे आपल्याला विसरता कामा नये. काय म्हटलंय त्यांनी? या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जाती धर्म आणि कुलधर्म उद्ध्वस्त होतात. मागील आठवड्यात आपण महाकुळे कोणती ते पाहिलं.
आता महाकुलांचे गुणधर्म कोणते आहेत? तुम्ही आम्ही सगळे महाकुलातलेच आहोत, त्याशिवाय आपल्याला ही बुद्धी झाली नाही. तप, इंद्रिय संयम, वेदांचा अभ्यास, यज्ञ कर्म, पवित्र विवाह, नेहमीच अन्नदान व धर्माप्रमाणे आचरण, ही महाकुलाचे गुणधर्म आहेत. कुलधर्म म्हणजे रीतिरिवाज, पूजा अर्चा, सणवार साजरे करण्याच्या पद्धती, रूढी परंपरा, विशिष्ट देवतेचे नवरात्र. काही ठिकाणी खंडोबाचं नवरात्र करतात, काही ठिकाणी रामाचं नवरात्र करतात, काही ठिकाणी देवीचं नवरात्र करतात. व्रत, वैकल्ये, उपवास इत्यादी कर्म, कुटुंब व्यवस्थेचे सामाजिक नैतिक महत्व इत्यादी अनेक गोष्टी आपण थोडक्यात बघितलेल्या आहेत. धर्म अधर्म कर्माचे अनेक प्रकार, पद्धती, निरपेक्षपणे फळाची आशा न धरता कर्म करणे, विधी निषेध पाळणे, अयोग्य गोष्टी कोणत्या, योग्य गोष्टी कोणत्या, हेही आपण बघितलं. कुटुंबामध्ये स्त्रीचं महत्व, संकर म्हणजे काय, संकराचे विविध प्रकार, अन्न, अन्नाचा संकर, कपड्याचा संकर इत्यादी अनेक गोष्टीतील संकराचे होणारे दुष्परिणाम, त्यानंतर आत्मचिंतन कसं करावं, त्यात येणाऱ्या अडचणींचा आपण आढावा घेतलेला आहे. आता हे शब्द आपले पाठ झाले पाहिजेत. विवेक, श्रेयस, प्रेयस या शब्दांचे सरळ अर्थ उदाहरणासहित आपण बघितले. कर्म, ज्ञान, भक्ती, सांख्य योगाचा म्हणजे योगाचा समन्वय साधता आला पाहिजे, हेही आपण बघितले. 1 ते 16 संस्कार विधी, पितरांच्या विधी, श्राद्ध तर्पण करावे व न केल्यास अनेक दोष लागून कुळाचा संसार सुखमय होत नाही. स्वयं स्वाध्यायनासाठी आणि स्वयं अध्ययनासाठी गृहीतके, संसारातील वस्तुनिष्ठ प्रश्नही आपण बघितलेले आहेत. सावधान. आता आपण बघणार आहोत की जीवनामध्ये सर्वांगीण यशस्वी होण्यासाठीचा आपण काय प्रयत्न करावा. कारण आपण हे नेहमी लक्षात ठेवावं की पेरणे हा धर्म, उगवणे ही कृपा, यत्न नोहे सोपा कृपे विण. भगवंताची कृपा असल्याशिवाय आपल्याकडून कुठलंही सत्कर्म होत नाही. आता बघा, महाविद्यालयामध्ये असंख्य विद्यार्थी असतात. त्यात काहीच विद्यार्थी आपली चांगली प्रगती करू शकतात. वास्तविकरित्या शहर, महाविद्यालय, शिकवणारे शिक्षक, पुस्तकं, परिसर सारखाच असतो, पण यश मात्र ठराविक विद्यार्थी वर्गालाच मिळते. कारण काय आहे? कारण तो विद्यार्थी त्या कुवतीचा असतो. तो खूप काळजीपूर्वक अभ्यासामध्ये लक्ष देतो, त्याची एकाग्रता होते, तो गांभीर्यपूर्वक अभ्यास करतो आणि पुढे खूप मोठ्या हुद्द्यावर एकतर नोकरी तरी करतो किंवा मोठा कारखानदार होतो. वास्तविक पाहता प्रत्येक व्यक्तीची कार्यक्षमता ठरवली तर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकते. आपण जर ठरवलं तर निश्चितपणे आपली कार्यक्षमता आता जी आहे त्याच्यापेक्षा आपण ती निश्चित वाढवू शकतो. सर्व प्रकारचे ज्ञान मिळवण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. आज आपण आत्मज्ञान मिळवण्यासाठी, ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी आपल्या अंगी कोणते गुण असावे लागतात व ते आवश्यक गुण जर आपल्या बरोबर नसतील तर ते आपण प्रयत्नपूर्वक कसे वाढवू शकतो याबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत. सुरुवातीला सर्वज्ञ कोणीही नसतो, परंतु प्रयत्न, चिकाटी, जिज्ञासू वृत्ती असे अनेक गोष्टी यामध्ये समाविष्ट होतात. मुंडक उपनिषदामध्ये याबाबत 3 मंत्र दिलेले आहेत, ते आपण बघूया. नायत्मात्मा प्रवचनेन लक्ष्यः न मेधया न बहुना श्रुतेन. हे आत्मज्ञान
केवळ निरूपणाने, कुशाग्र बुद्धीच्या मदतीने किंवा पुष्कळ श्रवण केल्याने प्राप्त होत नाही. काय म्हणतायत मुंडकोपनिषद? असं सांगतात की केवळ आपण ब्रिलियंट आहोत, खूप हुशार आपली बुद्धिमत्ता आहे, आपण खूप ऐकलंय, तर त्यामुळे हे आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. नायमात्मा बलहीनेन लक्ष्य लभ्य. दुसरं जे वचन आहे ते असं आहे की आत्मज्ञान मिळवण्यास, त्याचे साधन करण्यास चिकाटी, दृढता व निश्चयाचे बल ज्याच्यापाशी नाही. काय काय पाहिजे आपल्याला? आवश्यक आहे आत्मज्ञान होणं म्हणजे अध्यात्मात प्रगती करणं. त्यासाठी चिकाटी पाहिजे. चिकाटी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. दृढता पाहिजे, बुद्धीची दृढता पाहिजे आणि निश्चय पाहिजे. निश्चयाचे बळ ज्याच्यापाशी नाही अशा माणसाला अध्यात्म प्राप्त होत नाही. याचा दुसरा अर्थ असा आहे की अध्यात्मात अचूक प्रगती आपण निश्चित प्राप्त करू शकतो. फक्त त्यासाठी आपण चिकाटी ठेवावी, दृढता ठेवावी व निश्चयात्मक बुद्धीचा वापर करावा. अडचणी तर येणारच आहेत, पण अडचणी कोणाला नाही आल्या? सगळ्यांना अडचणी आल्या. म्हणून काय आपण हपकून जायचं का? अजिबात नाही. ती चिकाटी सोडायचं नाही. आणि तिसरा जो मंत्र आहे तो असा आहे, सत्येन लभ्य तपसा हेष आत्मा समज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम. हे आत्मज्ञान नेहमी खरे बोलण्याने, तपाच्या आचरणाने, यथार्थ ज्ञानाने किंवा खऱ्या ज्ञानाने आणि निरंतर साधनाने प्राप्त होते. हे जे आत्मज्ञान आहे हे आपल्याला मिळवण्यासाठीच आपण प्रयत्न करतो आहोत. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? तर खरं बोललं पाहिजे. महावाक्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की सत्यमेव जयते. आणि त्याचं योग्य असं तपाचं आचरण सुद्धा आपण केलं पाहिजे. आता तपाचं आचरण आपल्याला पुढे येणार आहे. सात्विक तप कोणतं, त्यानंतर तामसिक तप कोणतं, राजसिक तप कोणतं, तर त्या पद्धतीने आपण तपाचं आचरण निश्चित केलं पाहिजे. आणि यथार्थ ज्ञान आपल्याला मिळालं आणि निरंतर साधनाने प्राप्त होते. त्याच्यामध्ये वारंवारिता असली पाहिजे. हरिपाठ आपण दररोज म्हटला पाहिजे, उदाहरण म्हणून सांगितलं फक्त. म्हणून कधीही खोटे बोलू नये. गुरुच्या मार्गदर्शनाने तप करावे. नेहमी यथार्थ म्हणजे सत्य ज्ञानाचा शोध घ्यावा व निरंतर साधना व उपासना करीतच आपले जीवन जगावे. आपण केव्हा त्या ठिकाणी पोहोचू हे आपल्याला सुद्धा समजणार नाही, परंतु प्रक्रिया मात्र एक पाऊल सारखं दररोज आपण क्षणाक्षणाला पुढे जायचं आहे. त्यामुळे अधःपतन होण्याचा संबंध येत नाही, प्रश्न उद्भवत नाही. प्रत्येक माणसाला अतिंद्रिय वस्तूचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची क्षमता असते, सगळ्याला असते. आपण बघा, अचानक आपल्या मनामध्ये विचार येतो की अमक्या अमक्याचा फोन यावा आणि तो केवळ 5 सेकंदामध्ये येतो. याचा अर्थ अतिंद्रिय आपलं जागृत आहे. वास्तविकरित्या पाहिले तर संपूर्ण वाढ झालेल्या मेंदूची कार्यक्षमता, मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता फक्त बघू आपण, तर ती आहे 2.5 पेटाबाईट इतकी आहे. 1 पेटाबाईट म्हणजे किती? तर 1024 टेराबाईट्स किंवा 1 मिलियन गिगाबाईट. आपल्या सगळ्यांना हे माहिती असेल. थोडक्यात सुमारे 2 लाख सिनेमा, आपण सिनेमाचं उदाहरण घेतलं सोप्यासाठी, असे पिक्चर आपल्या लक्षात सहज राहू शकतात. किती? 2 लाख. इतकी कॅपॅसिटी आपल्या मेंदूची आहे. त्याला म्हणतात 2.5 पेटाबाईट. मग आता एवढी आपण खरंच वापरतो का?
आणि नसेल वापरत तर आपण ती हळूहळू वाढवूया. आध्यात्मिक व संसारिक प्रगती करण्यासाठी आपण आपल्या मेंदूची पूर्ण कार्यक्षमता वापरण्यासाठी खालील बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण आता आत्मज्ञानासाठी तयारी काय आहे आपली त्याच्याबद्दलची अत्यंत अल्पशी माहिती घेतोय. नेहमी आपण काय करायचंय यासाठी, तर डोक्याला नेहमी रचनात्मक कार्याला वाहून घेणे, क्रिएटिव्ह वर्क नेहमी करणे. मी त्याच्यात चांगल्यात चांगलं काय करू शकेल, प्राप्त परिस्थितीमध्ये मी चांगल्यातल्या चांगलं काय करू शकेल, याचा नेहमी आपण डोक्याला विचार केला पाहिजे, डोक्याने विचार केला पाहिजे. दुसरं आपलं काय करायला पाहिजे, तर एका वेळेस एकच काम पूर्ण एकाग्रतेने आणि मन लावून करणे. कुठलंही काम करा तुम्ही, परंतु एकाग्रतेने आपण काम केलं पाहिजे. दत्तात्रय महाराजांनी कारागिराला म्हणजे सोनाराला आपलं गुरु केलंय. त्याचं कारण असं की त्याचं दुकान उघडं होतं, तो एक दागिना घडवत होता, समोर राजाची मिरवणूक गेली तरी सुद्धा त्या सोनाराला ती माहीत झाली नाही. इतकी अचूक एकाग्रता. अर्जुनाने ज्याप्रमाणे पोपटाचा डोळा त्याला दिसला, फक्त डोळा दिसला, बाकी काही दिसलं नाही, एवढी एकाग्रता. आपण कुठलंही काम करा, त्या कामामध्ये आपण निश्चित आपलं मन एकाग्रतेने लावलं पाहिजे. हे अध्यात्मात आणि संसारामध्ये यशस्वी होण्याचा हा शाही मार्ग आहे. तिसरं, नकारात्मक विचारांना डोक्यात थारा न देता नेहमी सकारात्मक विचार करणे. जोपर्यंत आपण सकारात्मक विचार करत नाही तोपर्यंत नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये, मेंदूमध्ये येतात. म्हणून नकारात्मक विचार आल्यानंतर त्याला ताबडतोब म्हणायचं की हा मेंदू तुझ्यासाठी नाही, तुला तिकडे जायचं तिकडे जा. कधीही निगेटिव्ह थिंकिंग करायचं नाही. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर नियमितपणे कमीत कमी दिवसभरातून सकाळी तर छान, पण नाही जमलं तर 45 मिनिट भरभर चालणे, जसं जमेल तसं, आणि 15 मिनिटं प्राणायाम आणि 30 मिनिटं व्यायाम. आपण मागे बघितलंय की प्रवास करताना आपण कसं गाडीचे टायर, ट्यूब, त्यानंतर हवा, पेट्रोल वगैरे सगळं बघतो. त्याचप्रमाणे दररोज आपलं शरीर जे आहे ते सेकंदाला बदलत असल्यामुळे कमीत कमी ह्या गोष्टी करणं क्रमप्राप्त आहे. त्यामध्ये 45 मिनिट चालणे, 15 मिनिटं प्राणायाम आणि 30 मिनिटं व्यायाम. पाचवा जो उपाय आहे आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी, ते नियमित, माफक, ताजा, शुद्ध, सात्विक आहार वेळेवर घेणे. वेळेवर घेणे या गोष्टीसाठी सुद्धा, या गोष्टीलाही खूप महत्व आहे. त्यानंतर पुस्तकं, वर्तमानपत्र, ग्रंथ, पोथ्या, जेवढं जमेल तेवढं 15-20 मिनिटं, जास्त नाही म्हणत मी. मासिके मन लावून वाचणे व त्यावर घरामध्ये मित्रांबरोबर किंवा अन्य व्यक्तीबरोबर चर्चा करणे. सातवा जो आपली पात्रता वाढवण्यासाठी जे करावं लागणार आहे, सुमारे 6 ते 7 तास आपल्याला शांत झोप लागली पाहिजे. आता शांत झोप लागण्यासाठी काय काय करावं लागतं, तर त्याचे अनेक प्रकार आहेत. तो आपण आता नको बघायला. फक्त अगदी सोपं जर सांगायचं ठरलं तर तळ पायाला आणि डोक्याला तेल लावा, शांत झोपता येईल. बिंबीमध्ये 2 थेंब तेल टाका, शांत झोप येईल. तो एक मोठा स्वतंत्र विषय आहे. 8वी कृती आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर दररोज एक तरी नवीन कृती, गोष्ट, लिखाण करणे. अर्धपान का होईना, परंतु आपण ते लिहिलंच पाहिजे, जेणेकरून आपली कार्यक्षमता निश्चित वाढते. शक्य असल्यास कमीत कमी अर्धा तास मित्र, लहान मुले, घरची मंडळी यांच्या सहवासामध्ये आपण वेळ घालवलाच पाहिजे. त्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते, निश्चित मिळते. 10वा जो उपाय आहे तो असा आहे की शक्य झालं तर
पुस्तकातील पेपरमधील शब्द कोडे सोडवणे, त्यामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता निश्चित वाढते, आपलं वय किती का असेना. त्यानंतर आता खाण्याच्या बाबतीतलं थोडंसं आहे ते बघू आपण. दररोज 3 लिटर पाणी, 1 वाटी, छोटी वाटी, नैवेद्याची वाटी भिजवलेले शेंगदाणे, 4 बदाम, 2 मोठे अक्रोड आपल्या मेंदूची कार्यक्षमता प्रचंड वाढवतात. त्यानंतर सर्वात महत्वाचं ध्यान. ध्यानाने मन स्थिर होऊन आपल्याला आनंद मिळतो. सद्गुरूच्या मार्गदर्शनाने आपण आपल्या शरीराला, इंद्रियाला, मनाला व बुद्धीला विशिष्ट प्रकारची शिस्त लावणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपला जीव सूक्ष्म व व्यापक बनतो. सूक्ष्म म्हणजे बारीक, आणि एकदा बारीक आपण बघितलं की तो व्यापक होतो बरं का. हे उलट आहे. गणपतीचे डोळे कसे आहेत, मोठाले आहेत का? नाही, अत्यंत बारीक अशा पद्धतीने गणपतीचे डोळे. त्याचं कारण काय की त्याचं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आहे आणि ते ब्रह्मांडापर्यंत लक्ष आहे. इतकं व्यापक आपलं सुद्धा लक्ष बनू शकतं. त्यामुळे काय होतं की मनाची प्रतिभा जागृत होते, ज्ञानाची आपल्या कक्षा वाढते, तो अतिंद्रिय सृष्टीमध्ये जगतो आणि अनिर्बंध संचार आपण करू शकतो. अनिर्बंध म्हणजे ज्याला बंध नाही. क्षणामध्ये पृथ्वीवर, क्षणात चंद्रावर, क्षणात सूर्यावर आपण जाऊ शकतो चांगल्या गोष्टीसाठी. अखेर परमात्मा वस्तू साक्षात त्याच्या पुढे येते, त्यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. आणि ह्या आपण तयारी केली की आपोआप हळूहळू निश्चितपणे आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. आता आत्मसाक्षात्कार होण्यासाठी काही नियमावली किंवा शिस्त किंवा लक्षणे आपण आपल्या आचरणात मनात आणणे गरजेचे आहे. ते आता आपण पाहूया. त्याचा अर्थ काय आहे की आत्मसाक्षात्कार करायचा आहे. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये आणि ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 190, ओवी क्रमांक 190 ते 210 मध्ये आत्मसाक्षात्कार होण्यासाठी बसावं कसं, आसन कसं असावं याचा सुद्धा उल्लेख आहे. मनाचा खरा मोठेपणा, उदारपणा वाढवण्याचा जाणीवपूर्वक आपण प्रयत्न केला पाहिजे. दररोज कमीत कमी 15 मिनिटं कोणतेही धर्मग्रंथ वाचून त्यावर शक्य असल्यास चर्चा करणं आणि विचाराची देवाणघेवाण करणं, खंडन मंडन करणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर शक्य असल्यास कमीत कमी, मी कमीत कमी म्हणतोय, एक छोटं जरी चॉकलेट आपल्या सहवासातील व्यक्तीस द्यावं, मित्रांना द्यावं किंवा अगदी आपल्या साथीदाराला सुद्धा द्यावं. त्यांनी आपल्याला द्यावं, आपण त्यांना द्यावं. करून तर बघा, खूप मजा येते, आनंद मिळतो. कोणत्याही विषयाची, वस्तूची आसक्ती न ठेवणे. हेच मला पाहिजे, असंच पाहिजे, हे असं अजिबात ठेवायचं नाही. कोणतेही कर्म हे फळाच्या अपेक्षेने न करणे. भगवंतानी सुद्धा एवढी सगळी पृथ्वी निर्माण केली, परंतु त्यांनी काहीही अपेक्षा ठेवलेली नाही. स्वभावामध्ये अत्यंत नम्रता व लीनता जाणीवपूर्वक आपण वाढवली पाहिजे. त्यामुळे आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा, आपल्या मित्राला सुद्धा, उदाहरण आपल्या एखाद्या मित्राचं नाव गणपत आहे उदाहरण म्हणून, तर त्याला काय म्हणायचं आपण, गणपत जी. जी मध्ये काय आहे, जी मध्ये काय आहे तर आपल्या बोलण्यातील नम्रता आणि समोरच्या विषयी आदर, ह्या 2 गोष्टी केवळ जी या शब्दामुळे आपल्याला साध्य होतात. बरं, कोणती ना कोणती उपासना, साधना श्रद्धा व विश्वासाने करणे व ती सतत करणे. मग कोणी नामस्मरण करेल, कोणी आई वडिलांची सेवा करेल, वगैरे वगैरे. आणि सर्वात शेवटचं, सद्गुरूवर निर्व्याज व निश्चल निष्ठा ठेवणे.
ज्यांच्या मार्गदर्शनाने आपण आध्यात्मिक प्रगती करू शकतो, त्याप्रमाणे जे सद्गुरू आहेत त्यांच्यावर आपली निष्ठा हवी आहे. आता सद्गुरू आणि शिष्य हे दोन्हीही समर्थ असावेत, की जेणेकरून घेणारा व देणारा या दोघांचा आपोआप सुसंवाद होतो. सोप्या उदाहरणातून आपण समजावून घेण्याचा हा प्रयत्न करूया. म्हणजे देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे आपली झोळी सुद्धा मजबूत आपण करणार आहोत. तुमच्यामध्ये मी पण आहे. गुरु म्हणजे चांगले बी आणि शिष्य म्हणजे सुपीक जमीन. योग्य मशागत करून शिष्याने कसं पाहिजे, आपण जेव्हा बी पेरतो त्यावेळेस काय काय करतो आपण, ते आपण मागे बघितलंय. पण पुन्हा एकदा जमिनीची मशागत करून गवत, झाडे, झुडपे, दगड काढून जमीन भुसभुशीत करावी लागते. म्हणजेच शिष्याने गुरु उपदेश किंवा अध्यात्माचा विचार, अभ्यास, साधना व आराधना करताना शरीर शुद्ध, मन शुद्ध, चित्त एकाग्र, श्रद्धा, विश्वास आणि संयम ठेवला, नकारात्मक रूपी दगडधोंडे बाजूला टाकले, काम क्रोध रूपी अनावश्यक झाडे कापली, की शिष्याचे अंतःकरण शुद्ध होईल. म्हणजेच मानसिक जमीन शुद्ध होईल. आता गुरुरूपी बी सुद्धा, गुरूंनी सांगतानाही मर्यादा पाळाव्या लागतात, त्यांनाही नियम आहेत. आपण बी कसं स्वच्छ करून घेतो, त्याप्रमाणे गुरुरूपी बी सुद्धा स्वच्छ, निर्मळ, कसदार असावे. गुरु कसे असावेत, तर गुरु दयाळू, प्रेमळ, कनवाळू व भक्तांना नीट समजावून सांगण्याची काळजी घेणारे असावेत. गुरु शिष्यामध्ये आत्मज्ञानाबद्दल सुखसंवाद असावा. नुसता संवाद नाही, सुसंवाद नाही, सुखसंवाद, की बोलण्यानंतर दोघांनाही सुख वाटलं पाहिजे. सद्गुरूंनी आपल्या शिष्याला जे साधन, उपासना सांगितली, ती शिष्याने म्हणजे साधकाने उगीच स्वस्थ न बसता ती करावी, साधना करावी. कारण अविद्येचा जर प्रभाव वाढला तर प्रगती आपोआप खुंटते. अंधारामध्ये जर दिवा पाहिजे असेल तर त्याला वारा लागू देता कामा नये. त्याचप्रमाणे आपण तमसो मा ज्योतिर्गमय या ज्ञानाने स्वतःला हे जी ठाम सांगावं की मला अजून प्रगती करायची आहे. म्हणून नित्य नियमितपणे साधना व नामस्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. सावधान. आता आपण बघणार आहोत कुलसंकर होऊन जाती धर्म कसे नष्ट होतात, ते आपण मर्यादेत बघणार आहोत. वास्तविक पाहता सनातन धर्माप्रमाणे आपण सर्व एकाच ईश्वराचे मुले आहोत. पण मायेच्या प्रभावाने आपल्यामध्ये भिन्नत्व निर्माण झालेले आहे. ते कसे झालेले आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत. एकाच आईच्या उदरात वाढणारे दोन जुळे मुलं यांचे सुद्धा स्वभाव भिन्न भिन्न असतात, हे आपल्याला माहिती आहे. मग आता आपण कल्पना करूया, एका गृहस्थाला 4 मुलं आहेत. ती तरुण असताना प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न झाली. ती मुलं मोठी झाली, लहानची मोठी झाली आणि त्यांची आवड भिन्न भिन्न झाली. काही गुण आईचे, आपल्याला हे सगळं माहिती आहे. काही गुण आईचे, काही गुण वडिलांचे व दोघांच्याही आई वडिलांचे म्हणजे आजोबा पणजोबा यांच्या संपूर्ण स्वभाव वैशिष्ट्यातील काही गुणांचे एकत्रीकरण करून ही मुले निर्माण होतात. म्हणून पिंडदान करताना आपल्या आई वडील, आजोबा आजी आणि पणजोबा आणि खापर पणजोबा, तर खापर पणजोबाचा आपण फक्त उल्लेख करतो. म्हणून श्राद्ध पक्षाच्या वेळेस वडील, आजोबा आणि पणजोबा यांच्याच नावाचा उल्लेख केला जातो, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. कारण या तिघांच्या जीन्स मधूनच आपलं जीन म्हणजे आपण निर्माण झालेलो आहोत. वर उल्लेख केलेल्या गृहस्थाला 4 मुलं होती.
त्यापैकी पहिला मुलगा सात्विक पापभीरू देवधर्म करणारा होता. त्याला त्याच्या गुणधर्मावरून गुणकर्मावरून सात्विक आहार आवडण्याच्या स्वभावावरून ब्राह्मण ही संज्ञा प्राप्त झाली. दुसरा जो मुलगा होता तो कसा होता? एकाच वडिलांचे आई वडिलांचे मुलं आहेत ते. तो बलदंड, शक्तिमान, लढाया, भांडणं आणि संरक्षण करण्यामध्ये आणि आपली जमीन आणि क्षेत्र वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न करणारा असा ताकदवान जो होता तो पुढे क्षत्रिय झाला. त्याला काय म्हटलं? क्षत्रिय असं म्हटलंय. तिसरा मुलगा जो मात्र होता तर तो काय करायचा? तर नेहमी व्यापार, पैसा, कसे श्रीमंत व्हावे याचा विचार करत करत तो मोठा झाला आणि म्हणून त्याला वैश्य हे नाव पडले. आणि चौथा मुलगा मात्र खूप कमी काम करून नुसती ह्या चौघांची सेवा करायचा. अशा प्रमाणे हे 4 वर्ण ठरले. वास्तविक ह्या 4 वर्णात कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही. सर्वजण एकाच आई वडिलांचे लेकरं आहेत. फक्त कामामुळे आणि सोयीसाठी आपण त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. मग आता संकर म्हणजे काय? तर एका वर्णाने दुसऱ्या वर्णांच्या स्त्रियांशी लग्न करणे. थोडक्यात कोणत्याही वर्णाने कोणत्याही वर्गातील स्त्रियांशी लग्न करायचे त्यालाच वर्णसंकर असे म्हणतात. या वर्णसंकरामुळे काय झालं? तर कुलधर्म, कुळाचार नष्ट झालेले आहेत आणि होतील असं अर्जुनाचं त्या काळात म्हणणं होतं. आणि म्हणून शक्यतो आपण आचार विचार पाळणं हे आपलं कर्तव्य आहे. आता पुढील श्लोक आपण बघणार आहोत. उत्सन्न कुलधर्माणाम मनुष्याणाय जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम. पुन्हा एकदा. उत्सन्न कुलधर्माणाम मनुष्याणाय जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम. हे जनार्दना, अर्जुन म्हणतोय ज्यांचे कुलधर्म नाहीसे झाले अशा माणसांना अनिश्चित काळपर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही ऐकत आहोत. सनातन धर्मामध्ये नरक ही संज्ञा आहे. ज्या कुलामध्ये कोणतेही कुलधर्म होत नाहीत त्या कुलातील व्यक्तींना अनेक काळपर्यंत नरकातच पडावे लागते. गृहस्थाचे जीवन हे शिस्तबद्ध असलेच पाहिजे. घरातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या नेमून दिलेल्या कालपरत्वे पडलेल्या जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पूर्ण केल्याच पाहिजे. अन्यथा त्या कुलाचा कालांतराने नाशच होतो. पितर ही देवसदृश्य योनी आहे. जी माणसे मरून पितृलोकाला जातात त्यांना मृत पितर असे म्हणतात. पापी जीवाला मरणोत्तर प्राप्त होणारे यातना स्थान किंवा दुर्गती म्हणजे नरक होय. सनातन धर्मामध्ये न्यायकोश सांगतो पाप भोग स्थान विशेषे नरकः. पाप भोग स्थान विशेषे नरकः. जिथे पापकृत्याचा भोग भोगावा लागतो असे विशेष स्थान म्हणजे नरक होय. पुण्य करणाऱ्याला स्वर्ग व पाप करणाऱ्याला नरक अशी संकल्पना सनातन धर्मामध्ये स्पष्ट आहे. जो राजा, जो कुटुंब प्रमुख, जी व्यक्ती, जी ग्राम प्रमुख परोपकारी नसते, धर्माप्रमाणे वागत नाही, अशा राज्यात, कुटुंबात, गावात राहणाऱ्याला नरक प्राप्त होतो. आपल्याला वाल्या कोळीचं उदाहरण माहिती आहे, परंतु वाल्या कोळी हा नंतर सुधारलाय आणि तो जर सुधारला नसता तर त्याला आणि त्याच्या घरच्यांना सगळ्यांना
नरक प्राप्ती झाली असती. मग आता नरकाचे एकूण 21 प्रकार आहेत. आपण एवढे सगळे काही बघणार नाहीयेत. आपण फक्त ऐकून घ्या, म्हणजे कानावर असू द्या. तामिश्र, अदंतामिश्र, महारौरव, रौरव, नरक, कालसूत्र, महानरक, सज्जीवन, महाविची, तपन इत्यादी इत्यादी. मनुष्य जन्म प्राप्त होऊन पापी कामे करणारे लोक नरकामध्ये जातात. तुमच्या आमच्या सर्वसामान्यांना असा विचार पडतो की जगामध्ये पापकर्म करणारेच खूप लोक जे आहेत ते सुखात राहतात, परंतु ही वस्तुस्थिती नाही. तुम्ही ज्यावेळेस जवळ जाणार, अंतर्यामात बघणार, त्यावेळेस यांना सुखाने शांत झोप कधी लागत नाही, की जे पापकर्म करून पैसे मिळवतात किंवा अयोग्य वागतात. पद्मपुराणातल्या स्वर्गखंडामध्ये 34व्या अध्यायामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. खोटे बोलणारे, इतरांच्या द्रव्याचा अपहार करणारे, नाश करणारे, दुसऱ्याच्या सात्विक वृत्तीचा नाश करणारे, मित्रद्रोह करणारे, निंदक, पाखंडी, गृहच्छेद किंवा दानच्छेद करणारे, प्राणी हिंसा करणारे, वेदनिंदा करणारे, वेद विक्रय करणारे. म्हणजे काय की पापी नरक कोणाला प्राप्त होतो याच्याबद्दल आपण बोलत आहोत. विष विकणारे, आपल्या ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम याप्रमाणे योग्य वयात योग्य न वागणारे, श्रुतीने सांगितलेल्या तत्वाचे पालन न करणारे, आपल्या माणसांचे, नातेवाईकांचे रक्षण न करणारे, बाल, वृद्ध आणि आपल्या लोकांना वेळेवर शुद्ध अन्न न देता आपण मात्र यथेच्छ अन्न खाणारे, श्रीमंत असूनही कोणालाही दान न देणारे, आपले कर्तव्य जबाबदारीने पार न पाडणारी माणसे नरकाला प्राप्त होतात. यात अजिबात शंका नाही. बाहेरून पाहिले असता ते खोट्या श्रीमंतीने खूप सुखी वाटतात, परंतु अंतर्यामी ते अत्यंत दुःखी व असमाधानी असतात. त्यांनी केलेल्या पापकर्मांची त्यांना सतत टोचणी लागून असते. त्यांना कधी शांत व गाढ झोप लागत नाही. त्यांचे कुटुंबही नेहमी असमाधानी असून कोणाचाही एकमेकाविषयी समन्वय नसतो. संकर झाल्यामुळे कोणीही कोणत्याही वर्णाचे ठरवून दिलेले कुळाचार पाळत नाही आणि धर्माचा, कुळाचा, समाजाचा, पर्यायाने राष्ट्राचा ऱ्हास होतो, अधःपतन होते. अर्जुनाने सांगितलेले युद्धाचे भयंकर परिणाम आता क्रमाक्रमाने आपण बघितलेत, पुन्हा एकदा बघणार आहोत. कुलनाश. कुलनाशाने सनातन वैदिक धर्माचा नाश, अधर्माची वाढ, कुलस्त्रिया भ्रष्ट होतात, त्यामुळे वर्णसंकर होतो, पिंडतर्पण क्रियाकर्म होत नाही, त्यामुळे पितरांना नरक प्राप्ती होते. वर्णव्यवस्थेचा नाश आणि कुलधर्माचा नाश झालेल्यांना नरकवास घडतो. अशा प्रकारे सर्व भूमीवर अनाचार, अत्याचार व अनागुंदी कारभार होतो. समाजातील सुखशांती, समाधान, ऐश्वर्य, एकता, सलोकता यांचा नाश होतो आणि सर्वसामान्यांना आपलं जीवन जगणं अत्यंत कठीण होतं. नरक ही केवळ कविकल्पना नाही, त्याला शास्त्राचा आधार आहे. खालील शास्त्रवचन आपण बघूया. पश्चाभ्य एव भूतेभ्यः प्रेत दुष्कृतीनां तृणां शरीर यातनार्थीयं मन्यदुत्पद्यते ध्रुवम्. याचा अर्थ दुष्कृत्ये करणाऱ्या लोकांना पंचभूतांच्या अंशमात्रे यातना भोगण्यास उपयोगी असे एक निराळे शरीर निश्चयाने उत्पन्न होते.
तैत्तिरीय संहितेमध्ये यमाच्या पाशांची कल्पना पुढील प्रमाणे आहे. तैत्तिरीय संहितेमध्ये अध्याय क्रमांक 3:384 यामध्ये काय म्हटलंय ते आपण बघूया. ग्रीवबद्धमेन ममोस्मिन्तल्लोके नेमियेरन मानेला फास घालून याला त्या परलोकी वारंवार नेण्यात येते. दुसऱ्या ठिकाणी तैत्तिरीय संहितेमध्येच म्हटलंय, यावंतो वै मृत्युबंधनावतेषां यम आधिपत्यम पर्याय. जे मरण धर्मीय असतात त्यांच्यावर यमाचे शासन किंवा अधिपत्य असते. अथर्ववेदामध्ये नारकलोक नामक एका म्हणजे नरकलोक म्हणू आपण एका स्थानाची कल्पना केलेली असून तो अधोलोक आहे. तिथे राक्षसी व कुकर्मी व्यक्ती सहवास करतात. अथर्ववेदामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये अधम, अंध, अंधकार असे जे शब्द वारंवार येतात तेही नरकाचेच सूचक आहेत. नरकातील यातनाचेच सूचक आहेत. प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर पुन्हा जन्म घ्यावा लागतो व त्या समयी त्याची पाप आणि पुण्य आपण हे बघितलेलं आहे मागे की 50% पुण्य आणि 50% पाप झाल्यानंतर आपल्याला मनुष्य देह निर्माण होतो. मोजली जाऊन त्यानुसार त्याला पुण्य केलं असलं तर पारितोषक आणि पाप केलं असलं तर शिक्षा होते असे शतपथ ब्राह्मणामध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे. पापी व पाखंडी पुरुषावर यमाचे आधिपत्य कसे चालते हे कठोपनिषदामध्ये यमानेच म्हटले आहे. न सांपराय प्रतिभाती बालम प्रमाद्यंतम वित्तमोहेन मूढम अयम लोको नास्ति पर इति मानि पुनर्पुनर्वशमापद्यते मे. कठोपनिषद अध्याय क्रमांक 1. परलोक नाही असे मानणारा अज्ञानी पुरुष वित्ताच्या मोहाने चुकत जातो. पैशाच्या मोहाने तो चुकत जातो म्हणून तो पुन्हा पुन्हा माझ्या तावडीत सापडतो असं यम म्हणतात. पुण्याचे फल स्वर्ग, पापाचे फल नरक ही कल्पना धर्मसूत्रातही आढळते. धर्मसूत्रात काय म्हटलंय? स्वर्गः सत्यवचने विपर्यये नरकः. सत्य भाषणाने स्वर्ग व असत्य भाषणाने नरक प्राप्त होतो. पुराणात तर पितर व नरक या संदर्भात सविस्तर वर्णन आलेले आहे. सनातन धर्मामध्ये अनेक ब्रह्मवाक्य आहेत. त्यातील फक्त एका वाक्याचा आपण मदितार्थ पाहणार आहोत. फक्त एक वाक्य अहम ब्रह्मास्मी आहे. जगसत्यम जगन्मिथ्या हा ब्रह्मसत्यम हे एक वाक्य आहे. पण आपल्या बोली भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं तर एक वाक्य असं आहे की ज्याचा वर्तमान काळ चांगला त्याचा भविष्यकाळ निश्चित चांगला. पुन्हा एकदा सांगतो, ज्याचा वर्तमान काळ चांगला त्याचा भविष्यकाळ निश्चित चांगला. पुन्हा एकदा हे आपण निश्चित लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने नेहमी कार्यरत राहावे. भूतकाळाचा सूक्ष्म अभ्यास करून त्यापासून योग्य मार्गदर्शन, धडे, सुधारणा, स्वतःच्या वागण्यामध्ये सुधारणा, बोलण्यामध्ये सुधारणा, खाण्यात सुधारणा, पिण्यात सुधारणा कराव्यात. दिवसभरात फक्त 10% भूतकाळाचा विचार, भविष्यकाळाचा सुद्धा किती टक्के विचार करायचा? 10%. आणि वर्तमान काळामध्ये मात्र 80% जगावे. ते कसे? तर मनाला नेहमी बजावून सांगावे की तुला वर्तमान काळात जगायचं आहे. आपण मनाशी बोलू शकतो, तुला पूर्ण आणि पूर्ण वर्तमान काळातच जगायचं आहे. ते कसे? तर वर्तमान काळामध्ये दररोज आपण जे विचार करतो, नित्य नैमित्तिक कर्म करतो,
विशेष कर्म करतो ते 100% अचूक करणार. यात अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी येतात. झोप, जेवण, शारीरिक स्वच्छतेचे कामे, बोलणे, गाणे, गप्पा, मित्र, परिवार, सुसंवाद, आजार, व्याधी, शांती, समाधान इत्यादी अनेक गोष्टी आपण करतो, पण त्या अचूक आणि शास्त्रोक्त. व्याधींच्या बाबतीचा उल्लेख याच्यासाठी केलाय की व्याधी का झाली हे आपण आपल्याला विचारलं पाहिजे. व्याधी कधीही होत नाही. उत्तरार्धात सुद्धा जर आपण चाणाक्ष असलो तर, आपण धर्माप्रमाणे वागत असलो तर, याचा अभ्यास आपण करून वर्तमान काळ आनंदाने आपल्याला घालवता आला पाहिजे. आज आपण फक्त आहार केव्हा आणि कसा घ्यावा की जेणेकरून आपण कधीही आजारी पडणार नाही व आपले आरोग्य अत्यंत चांगले राहणार, याचा अत्यल्प विचार आपण जाता जाता करणार आहोत. दिवसभरामध्ये आत्ताचं रुटीन आणि पूर्वीचं रुटीन याच्यामध्ये जे कंपॅरिझन आपण केलेलं आहे त्याच्याबद्दलच्या अत्यंत धावता असा उल्लेख आज आपण बघणार आहोत. दिवसभरामध्ये फक्त 2दा जेवावं. 2 जेवणामध्ये साखर, दूध न घातलेला कमीत कमी अर्धा कप चहा किंवा अत्यंत पातळ असे ताक 3-4 वेळेस गरजेनुसारच, म्हणजे 2 जेवणाच्या मध्ये. अन्यथा काही तोंड हलवायचं सुद्धा नाही. एक शेंगदाणा सुद्धा खायचा नाही. जेवणाची वेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 12 ते 12:45, रात्री नव्हे, आणि रात्री म्हणजे सायंकाळी 7 ते 7:45 या वेळेतच. दिवसभरामध्ये नाश्ता, कॉफी, दूध, ब्रेड, पाव, पॅक फूड बंद. जे काही खायचे ते 12:45 व सायंकाळी 7 ते 7:45 ह्या वेळेतच खा. खायचे ते एकाच पद्धतीने. खाण्याची सुद्धा पद्धत आपण बघितलेली आहे. ती कशी आहे आपण करून बघा, मग आपल्या लक्षात येईल की 3-4 अक्रोड, 4-5 बदाम चांगले. जेवणाच्या सुरुवातीला 1 ते 1.5 काकडी, 1 टोमॅटो सॅलड, आणि त्यानंतर 3 छोटे चमचे मोड आलेले कडधान्य, आणि नंतर मुख्य जेवण 2 ताट. पहिल्या ताटामध्ये हे आणि दुसऱ्या ताटामध्ये काय आहे, पोळी, पालेभाजी. त्याच्यानंतर भात आणि पोळी एकत्र घेऊ नये दीर्घायुष्य आणि निरोगी राहायचं असेल तर. मग काय, फळभाजी, चटणी, 2 वाट्या वरण, आणि शक्यतो घट्ट वरण असावं. आणि संध्याकाळी थोड्या फार फरकाने अशाच पद्धतीचं जर आपण जेवण केलं तर मी खात्रीपूर्वक आपल्याला सांगतो की आपण कधीही आजारी पडणार नाहीत. मग याचा काय फायदा? आमचं नेहमीचं वाक्य आहे, करके देखो फिर आपको मालूम हो जाएगा. गीतेचा अभ्यासात हे कुठं आलंय हा मनामध्ये आपल्याला प्रश्न निश्चित येऊ शकतो. उगीच काहीतरी आपलं नाही ते असं नाही. गीतेमध्ये आहाराचा स्पष्ट उल्लेख आहे. संसार हा नेहमी बदलणारा आहे. त्यात आपण आजच्या परिस्थितीत सर्वांनी निरोगी राहावे, गीतेत सांगितल्याप्रमाणे आहार करावा, याचा समन्वय साधून आपण गोश्वारा अचूक आहार पद्धतीचा हा केलेला आहे. वेगवेगळे ग्रंथ वाचून, लेटेस्ट काही उदाहरणं घेऊन आपण हा अभ्यास केलेला आहे. आणि केवळ 90 दिवसात आपल्या मानसिक शारीरिक अवस्थेमध्ये प्रचंड फरक पडणार आहे, हे मी खात्रीने आपल्याला सांगतो. आणि हे सिद्ध झालेलं आहे. त्याबरोबर नियमित 45 मिनिट चालणं, मागे बघितलं आपण 20 मिनिटं योगाभ्यास, 20 मिनिटं प्राणायाम व कमीत कमी 3 लिटर पाणी पिणे. आपले शरीर जर सर्वांगीण शुद्ध झाले तर श्रीमद भगवद्गीता आपणास पूर्णच समजेल, रुचेल, भावेल व आपण गीतेचे अचूक अनुसरण करू शकू, हे निश्चित आहे. या संदर्भामध्ये आवश्यक माहिती आवश्यक वाटल्यास आपण संयोजकांना ईमेलद्वारे प्रश्नावली पाठवू शकता. त्याप्रमाणे आपण या प्रश्नांचा अभ्यास करून आपल्या विवेचनामध्ये याचा समावेश निश्चित करणार आहोत. सावधान, या महाभारतामध्ये युद्धात किती नातेवाईक व वीरांची हत्या होणार
याचे भयानक परिणाम समाजावर अनेक पिढ्यावर होणार, जगावर होणार, हे अर्जुनाने 40 ते 44 या श्लोकामध्ये सांगितले. त्यामुळे अत्यंत खिन्न मनाने, उदासीनतेने तो आपला शोक व्यक्त करतो. तो आपण 45व्या श्लोकामध्ये बघणार आहोत. अहो वत महत् पापं कर्तुं व्यवसिया वयं यद्राज्य सुखलोभेन हंतुं स्वजनमुद्यताः. पुन्हा एकदा, अहो वत महत् पापं कर्तुं व्यवसिया वयं यद्राज्य सुखलोभेन हंतुं स्वजनमुद्यताः. याचा अर्थ, अरे रे रे रे, ही किती दुःखाची गोष्ट की आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लालसेने, लोभाने, आसक्तीने आपल्या स्वजनांना, मित्रांना, सगळ्या सोयऱ्यांना, गुरुजनांना नष्ट करण्यास तयार झालो, ठार करण्यास तयार झालो. हे किती मोठे पाप आपल्या हातून घडत आहे, असं अर्जुनाने खेद व्यक्त केलेला आहे. आता या ठिकाणी अर्जुनाने अहो शब्दाने, आश्चर्यवत या शब्दाने खेद प्रगट केलेला आहे. अर्जुन इतका मोहग्रस्त झाला की युद्धच करू नये असे त्याला वाटू लागले, व तोच आपला धर्म आहे, व आपण युद्ध करावे म्हणजे अधर्म आहे असे त्याला चुकीचे वाटू लागले. कारण युद्ध केलं तर स्वकीयांचा नाश होईल, कुलधर्म नष्ट होईल, इतर विचारांनी त्याच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. पण तो ते पूर्णपणे विसरला की जरी माझे नातेवाईक असले तरी ते पूर्णपणे अधर्माने वागत आहेत, ते अतिताईपणाने वागत आहेत. धर्माप्रमाणे वागले नाही तर त्यांचे कित्येक वर्षापर्यंत, काळापर्यंत ह्या समाजावर विपरीत असा परिणाम होणार आहे. अनिष्ट, अयोग्य, चुकीचे, वाईट परिणाम होणार आहेत. आणि हे सर्वमान्य, सर्वसिद्ध शास्त्रांच्या सिद्धांताप्रमाणे आहे. त्यामुळं समाजामध्ये अराजकता माजेल. कोणीही न्यायाने, संयमशीलतेने, शांततेने, धर्माप्रमाणे सहृदयपणे वागणार नाही. कोणीही कोणाची कदर करणार नाही, काळजी करणार नाही. सर्वजण आपल्या मनाला वाटेल तसे वागतील, अत्याचार करतील, दंडेलशाहीने वागतील. आपले वागणे मर्यादाशील होणार नाही. स्वैराचार, भ्रष्टाचार, अनैतिकता, गोंधळ माजेल. कोणीही कोणाचा आदर करणार नाही. आणि मनमानी कारभारामुळे अनेक हिंसाचार होईल. अशा पद्धतीने कोणीही सुरक्षित राहणार नाही. हे अर्जुन पूर्णपणे त्याच्या लक्षात आलेलं आहे. परंतु ते तो विसरून मी युद्धच करणार नाही अशी दुर्बुद्धी मात्र त्याला ह्या ठिकाणी सुचलेली आहे. आपण कुठलेही कृत्य किंवा कर्म करताना त्याचे पूर्णतः काय परिणाम होतील, याचा पुढील पिढ्यांवर कशाप्रमाणे परिणाम होणार आहे याचा आपण विचार केलाच पाहिजे. आपले आई वडिलांनी धर्माचे पालन केले, त्यांनी त्यांच्या आई वडिलांची काळजी घेतली, आपली काळजी घेतली, आपल्याला लहानचं मोठं केलं, शिकवलं, इत्यादी अनेक कामे त्यांनी प्रामाणिकपणे केले. म्हणून हे दिवस आपण आज पाहत आहोत. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. अगदी अशाच प्रकारे सुमारे 5126 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने दूरवरचा पूर्ण विचार करून अर्जुनाला मोहापासून दूर करण्याचा निश्चित यशस्वी प्रयत्न केलेला आहे. युद्धभूमीवर केवळ अर्जुनाला गीता सांगितली, ती संजयाने प्रत्यक्ष पाहिली व ऐकली आणि धृतराष्ट्राला सांगितली व ती आता आपणापर्यंत पोहोचली. संजयाला प्रत्यक्ष बघण्याची क्षमता महर्षी व्यासांनी दिली, प्रदान केली. आपण आधुनिक तंत्रज्ञानामुळे ज्याप्रमाणे दूरदर्शन, टीव्ही कोठेही पाहू शकतो,
पण त्या काळात मात्र केवळ संजयाला युद्ध पाहण्यासाठी तेथील संभाषण ऐकण्याची क्षमता महर्षी व्यासांमार्फत प्राप्त झालेली आहे. हे आपणा सर्वांचे भाग्यच आहे. आणि सर्व साधन सामुग्री, पुस्तकं, ग्रंथ, दूरदर्शन, मोबाईल व त्यावरील अनेक ॲप्सच्या माध्यमातून आपण ऐकणे, लिहिणे, वाचणे करू शकतो व आपली पुढची पिढी ही अत्यंत प्रतिभाशाली व हुशार करू शकतो या आधुनिक तंत्रज्ञानामुळे. कारण भगवद्गीता हा असा ग्रंथ आहे की जीवनातील कोणत्याही गोष्टीसाठी, प्रगतीसाठी, पूर्ण आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी, आनंदासाठी, सुखाने राहण्यासाठी या ग्रंथाचा निश्चित उपयोग होतो. हे हजारो वर्षापासून सिद्ध झाले. हे काय आत्ताच सिद्ध झालंय असं नव्हे. फक्त त्यासाठी आपण सर्व स्तरावरील मार्गदर्शकाची मात्र अत्यंत आवश्यकता आहे. मार्गदर्शकाचेही अनेक प्रकार आहेत. आता मार्गदर्शन पाहिजे, मग अनेक प्रकारचे मार्गदर्शक या जगामध्ये आहेत. ते आपण बघणार आहोत. अभ्यासू, ज्येष्ठ, वाचन गुरु, लेखन गुरु, मनन गुरु, चिंतन गुरु, तत्वज्ञानी गुरु, आत्मसंयमी गुरु, कर्मठ गुरु, घनपाठी गुरु, साधु संत गुरु, मौन गुरु, चमत्कारी गुरु, अष्टसिद्धी प्राप्त गुरु आणि सर्वात शेवटी सद्गुरु. आणि एकदा का सद्गुरु आपल्याला लाभले की आपणास आत्मज्ञान होणार. याच्या ज्या हजारो पायऱ्या आहेत त्याच्यातली एक पायरी आपण पुढे जाण्याचा आपण हा प्रयत्न करत आहोत. आणि एकदा का हे सगळं निश्चित मिळणार. इच्छा तिथे मार्ग, बुद्धीची निश्चलता, दृढ बुद्धी असेल तर यामध्ये अजिबात खंड पडणार नाही आणि ते मिळणार नाही असं होणारच नाही. यासाठी कर्ममार्ग, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग आणि सांख्य मार्ग यांचा योग्य प्रमाणात समन्वय साधता आला पाहिजे. मात्र या सर्वासाठी एकच एक अत्यंत महत्वाची अट आहे. आपणच आपला उद्धार करायचा आहे. जसे पंचपक्वान्नाचं भरलेलं ताट असूनही आपल्या समोर आलंय, पण आपल्या हातानेच ते आपल्याला ताट घेऊन ताटातलं अन्न जे आहे ते आपल्या हातानेच आपल्या तोंडामध्ये घातलं पाहिजे. आणि तो जर घास आपण घेतला नाही, तो घास आपण व्यवस्थित चावला नाही, तो घास आपण व्यवस्थित गिळला नाही, तो पचवला नाही, तर मात्र त्या पंचपक्वान्नाचा आस्वाद आपल्याला घेता येणार नाही. अगदी त्याचप्रमाणे आपले जीवन सर्वांगीण सुखी करायचे असेल तर आपण नियमित दररोज श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास वारंवार जीवनभर करूया. हरिओम तत्सत. रामकृष्ण हरी. इदन्न मम तत्सत. कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. आपण आता प्रार्थना म्हणणार आहोत. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम शांति शांति शांति. रामकृष्ण हरि. हरिओम तत्सत.